ओम श्री साईराम. रामकथा रसवाहिनी. प्रकरण 15. आश्रमांच्या परिसरात. याप्रमाणे गुह, लक्ष्मण आणि सीतेसह रामाने भारद्वाज ऋषींच्या आश्रमात प्रवेश केला. त्यांच्या दर्शनासाठी फार दिवसापासून वाट पाहत असल्याप्रमाणे आश्रमाच्या प्रवेशद्वारापाशीच ऋषी त्यांना दिसले आणि पुढे होऊन त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना पाहून रामाने त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि जेव्हा भारद्वाज ऋषींनी त्याला प्रेमाने आलिंगन दिलं आणि त्याला आश्रमात येण्यासाठी निमंत्रण दिलं, तेव्हा आनंदाने त्याने आमंत्रण स्वीकारलं. प्रत्येकाच्या पात्रतेप्रमाणे ऋषींनी जी आसनं अंथरली होती त्यानुसार ऋषींनी त्यांना बसवलं. त्यांनी प्रत्येकाचं कुशलमंगल विचारलं आणि त्यांच्या हृदयाची इच्छा त्या दिवशी पूर्ण झाली असं सांगितलं. त्यांच्या शिष्यांना त्यांनी कंदमुळं आणि फळं आणायला सांगितली आणि पाहुण्यांसमोर ठेवून त्यांचा स्वीकार करण्याची विनंती केली. ऋषींचा पाहुणचार आणि सेवा स्वीकारीत ती रात्र त्यांनी आश्रमातच घालवली. पहाट झाल्यावर प्रयाग क्षेत्री 3 नद्यांच्या संगमावर राम निघाला. ऋषींनाही त्यांनी बरोबर येण्याची विनंती केली. भारद्वाज म्हणाले, ऐका भगवन, माझ्या आश्रमासाठी आणि तपश्चर्येसाठी मी हे पवित्र स्थान निवडलं आहे, कारण ज्या दर्शनाची पुष्कळ वर्षापासून उत्सुकतेने वाट पाहत होतो ते याच ठिकाणी मला मिळू शकेल हे मला माहीत होतं. तुमच्या दर्शनाचा आनंद मिळवण्यासाठी मी वैदिक यज्ञ, याग आणि व्रत केली. मी दिव्य नामस्मरणात स्वतःला बुडवून घेतलं आणि दिव्य सगुण रूपाचं ध्यान केलं की त्यामुळे मला तुमच्याबरोबर संभाषण करण्याची संधी मिळावी. तुमच्या तिघांच्या दर्शनाचं पारितोषिक मला मिळालं आहे. मला आणखी काही नको. स्नान, अन्न याच्याशी मला काही कर्तव्य नाही. आजार नाहीसा झाला तरी औषध घेणारा मूर्ख असं मला म्हणून घ्यायचं नाही. आता मी जन्म आणि मृत्यू नावाच्या भयंकर रोगापासून मुक्त झालो आहे. मी भगवंताला पाहिलं आहे. अतीव आनंदाच्या उर्मीने भारलेल्या आणि आनंदाश्रू वाहत असलेल्या त्यांना पाहून गुहाला अतिशय आश्चर्य वाटलं. ओहो, मी किती भाग्यवान आहे, तो स्वतःशीच म्हणाला. त्याला आनंदाचं भरतं आलं. तोच रामाने त्याचं देवत्व झाकलं आणि तो सामान्य मानवी गुणधर्मांनी युक्त असा साधा माणूस आहे असं वागू लागला. रामतत्वावर भारद्वाज इतक्या आनंदाने सविस्तर बोलत असताना राम अशा प्रकारे ऐकत होता की जणू काही ते सर्व कोणा दुसऱ्या रामाच्या व्यक्तिविषयी होतं, त्याच्याविषयी नाही. तो उत्तरला, मुनिश्रेष्ठ, ज्या कोणाला तुमचा पाहुणचार उपभोगायला मिळेल ते सारे त्याच कारणासाठी प्रशंसापात्र आहेत. असे सारे सद्गुणी आणि ज्ञानीच असतील. आश्रमातील ज्या शिष्य, तपस्वी, ऋषी आणि संन्यासी यांनी भारद्वाजांचे आणि रामाचे शब्द ऐकले त्यांना आश्चर्य वाटलं आणि आनंद झाला. प्रयाग तीर्थावर स्नान झाल्यावर सीता, लक्ष्मण आणि गुहासह रामाने आश्रम सोडला आणि अरण्याच्या अंतर्भागात प्रवेश केला. नदी किनाऱ्यापर्यंत भारद्वाजांनी त्यांना साथ दिली आणि तिथे रामाला प्रेमाने आलिंगन देऊन त्यांना प्रवासाच्या शुभेच्छा दिल्या. रामाने त्यांचे आशीर्वाद मागितले आणि तो म्हणाला, गुरुदेव, कोणती दिशा उत्तम आहे ते सांगा. ऋषी हसून म्हणाले, भगवन, तिन्ही लोकात तुम्हाला माहीत नाही असा मार्गच नाही, होय ना? या वस्त्रांमध्ये तुम्ही सामान्य माणसाचं नाटक वठवत आहात. ठीक आहे, मला प्रश्न विचारला गेला आहे तेव्हा माझ्या ज्ञानानुसार उत्तर देणं माझं कर्तव्य आहे. असं म्हणून त्यांनी आपल्या 4 शिष्यांना हाक मारली आणि त्यांना पुढील आश्रमाची वाट दाखवायला रामाबरोबर पाठवलं. रामाबरोबर थोडं अंतर प्रवास करायची संधी मिळाली म्हणून त्या मुलांना आनंद झाला. पूर्वजन्मातील पुण्याईने त्यांना हे पारितोषिक मिळालं आहे असं त्यांना वाटलं. त्यांना मार्ग दाखवत ते त्यांच्या पुढे चालत राहिले. त्यांच्या मागून सीतेसह राम आणि लक्ष्मण आणि गुह चालत होते. यमुना नदीच्या किनाऱ्यापर्यंत ते गेले आणि तिथे रामाचा निरोप घेऊन अगदी अनिच्छेनेच परतले. शिष्यांनी केलेल्या सेवेने सीता, राम आणि लक्ष्मण अत्यंत संतुष्ट झाले. त्यांनी त्यांना अंतःकरणपूर्वक आशीर्वाद दिले आणि त्यांना परतण्याची परवानगी दिली. नंतर पवित्र यमुना नदीत मंगल स्नान करण्याची त्यांनी तयारी केली. मध्यंतरीच्या काळात किनाऱ्यावरील गावातील रहिवाशांनी या असामान्य, तेजस्वी, सुंदर पाहुण्यांना पाहिलं आणि ते त्यांच्या भोवती गोळा झाले.
ते कुठून आले आहेत, कोण आहेत, त्यांची नावं काय असतील याविषयी त्यांना आश्चर्य वाटत होतं. त्यांना विचारण्याची भीती आणि लाज वाटत होती. ते आपापसात कुजबुजत होते. त्यांच्याकडे लक्ष न देता सीता, राम आणि लक्ष्मणाने स्नानं उरकली आणि किनाऱ्यावर येऊन रामाने गुहाला जवळ बोलवून म्हटलं, प्रिय मित्रा, फार दिवस तू आमच्याबरोबर राहिलास. आमच्याबरोबर इतका वेळ राहणं तुझ्या दृष्टीने योग्य नाही. तुझ्या प्रजेविषयीची कर्तव्य तू पार पाडली पाहिजेस. आता तुझ्या कर्मभूमीला परत जा. नंतर रामाने त्याला जाण्याची परवानगी दिली. गुहाला उत्तर देणं अशक्य झालं. चिंतामणी हाती लागल्यावर कोणी त्याचा त्याग करू शकतो का? मला तसं करावं लागतंय, हे माझं केवढं दुर्भाग्य, तो कुरकुरला. रामाची आज्ञा त्याला अमान्य करता आली नाही, म्हणून त्याने तिघांना नमस्कार केला आणि त्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावून घेतली. अतिशय नाराजीने त्याने त्यांचा निरोप घेतला. गुह सोडून गेल्यावर थोड्या वेळाने त्यांनी प्रवासाला सुरुवात केली. लवकरच नागांच्या नगरीपेक्षाही तेजस्वी नगर त्यांच्या दृष्टीपथात आलं. त्या प्रकाशाच्या दिशेने जसे ते गेले तसं हे कोणतं शहर असावं याबद्दल ते आश्चर्य करू लागले. जसजसे ते नगराच्या जवळ जाऊ लागले तसतसं त्या नगराचा आणि त्याच्या भोवतालच्या उपनगराचा डौल पाहून त्यांना अधिकाधिक आनंद होऊ लागला. नगराच्या जसे ते बरेच जवळ पोचले तसं त्यांना ही देवांची अमरावती नगरीच आहे असं वाटलं आणि अधिक आनंद झाला. या नगरातील रहिवासी माणसं नव्हेत तर देवच असावेत असं त्यांना वाटलं. एका वृक्षाच्या शीतल छायेत बसून त्या नगराच्या भव्यतेची आणि अनोख्या तेजाची ते प्रशंसा करू लागले. नगरवासी त्यांच्या भोवती गोळा झाले आणि एकमेकांना विचारू लागले की हे कोणी स्वर्गातून तर उतरले नाहीत, कोणी देव तर नाहीत. नगरात धावत जाऊन त्यांनी बातमी पसरवली की कोणी दैवी व्यक्तिमत्व सौभाग्याबरोबर घेऊन नगरात येत आहेत. ज्या कोणी हे ऐकलं ते या पाहुण्यांना पाहायला धावले आणि आपापल्या परीने त्यांची सेवा करू लागले. काहींनी त्यांच्यासमोर दूध ठेवलं, काहींनी फळं पसरली. सारे टक लावून त्यांना पाहू लागले. त्यांना सोडून कोणी परत जाऊ शकेना. परतायला नाखुश असे ते घोटाळू लागले. इतरांपेक्षा थोडी अधिक धीट एक व्यक्ती पुढे आली आणि म्हणाली, श्रीमन, तुमची सुंदरता आणि प्रभावी व्यक्तिमत्व पाहून आम्हाला असं वाटतंय की तुम्ही राजवंशातील राजन आहात. परंतु तुम्ही पायी जंगलाच्या या पाऊलवाटांनी या सुंदरीसह प्रवास करत आहात. पर्वत चढून, नद्या पार करत, मार्गातले सर्व धोके पार करणारे प्रवासी आहात. म्हणून तुम्हीही आमच्यासारखे सामान्य नागरिक आहात असं आम्ही अनुमान करतो. सिंहाचे अनेक कळप आणि रानटी हत्तींच्या कळपांनी भरलेल्या या जंगलातून तुम्ही कसा प्रवास करताय? आणि तेही तुमच्याबरोबर ही लावण्यमूर्ती, नाजूक सुंदरी असताना? हे आम्हाला समजत नाही आहे. तुम्हाला कोणी आप्तस्वकीय, कोणी मित्र, सहकारी, हितचिंतक नाहीत का? जर असे कोणी असते तर त्यांनी तुम्हाला नक्कीच हा प्रवासाचा धोका पत्करू दिला नसता. त्याने प्रवासाचं कारण आणि हेतू विचारला आणि इतरही अनेक प्रश्न रामाला विचारले. मध्येच समूहातून एक स्त्री त्यांच्याकडे आली आणि रामाला म्हणाली, राजकुमार, मी तुम्हाला एक प्रार्थना करते. स्त्री आहे म्हणून थोडी भीती वाटते. माझ्या धिटाईबद्दल क्षमा करा. आम्ही साधी माणसं. आमचं बोलणं सुसंस्कारित नाही. पाचू आणि सोन्याचं तेज तुमच्या सुंदर शरीरावर दिसतं. तोच तुमच्या तेजस्वितेचा स्रोत वाटतो. तुमच्यापैकी एक जण मेघवर्णाचा आहे तर दुसरा तेजपुंज गौरवर्णाचा. जणू लाखो मदनांनी मनुष्य रूपात स्वतःला आविष्कृत केल्याप्रमाणे तुम्ही दोघंही मोहक दिसता. तसंच ही गोड सुंदरी तुमच्याशी कशी संबंधित आहे याची आम्हाला कल्पना नाही. ती रतिदेवीप्रमाणे अत्यंत मोहक, सुंदर आहे. तिचा साधेपणा आणि जन्मजात नम्रता पाहून आम्हा स्त्रियांना स्वतःची लाज वाटत आहे. कृपा करून आपण कोण आहात आणि कोणत्या कारणास्तव या बाजूला आलात ते सांगा. त्यांची प्रार्थना ऐकून आणि त्यांची उत्सुकता आणि आनंद पाहून राम लक्ष्मणांना खूप मजा वाटली. तेव्हा सीता स्त्रियांकडे वळून म्हणाली, भगिनी, ही साधी आणि प्रामाणिक गौरवर्ण व्यक्ती लक्ष्मण आहे. ते माझ्या स्वामींचे बंधू अनुजा आहेत. ती मेघवर्णी व्यक्ती, जगाला मोहित करणारी कमलनयन आजानुभुज व्यक्ती, ते माझे स्वामी, माझे प्राणनाथ आहेत. असं म्हणून लाजेने मान खाली घालून ती जमिनीकडे पाहू लागली. तेव्हा एका तरुणीने मध्येच अडवत म्हटलं, माते, तू तुझं नाव सांगितलं नाहीस. लगेच सीता म्हणाली, माझे नाव सीता.
जनकाची कन्या म्हणून मला जानकी असंही संबोधलं जातं. स्त्रियांनी आश्चर्याने आणि कौतुकाने एकमेकांकडे पाहिलं आणि एका सुरात सीतेला मनःपूर्वक भरपूर आशीर्वाद देत त्या म्हणाल्या, भगवान शिव आणि भगवती पार्वतीप्रमाणे तुम्हा दोघांची जोडी आनंदात राहो. आणि सूर्य आणि चंद्र आकाशात आहेत तोवर आणि शेषनागाच्या फण्यावर पृथ्वी स्थिर आहे तोवर अत्यंत आनंदात आणि सुखासमाधानात तुम्ही एकत्र राहा. रामही पुरुषांबरोबर बोलला आणि त्यांना सांगितलं की ते अरण्याची भव्यता आणि सौंदर्य पाहण्यासाठी आले होते आणि आत्तापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत सुखदायक आणि उपयुक्त झाला. प्रवासात त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास किंवा थकावट वाटली नाही. त्याने त्यांना तिथून प्रस्थान करण्याची परवानगी मागितली आणि ते परत अरण्याकडे वळले. आणखी काही करण्यासारखं न राहिल्याने ते स्त्री पुरुषही त्वरेने घराकडे वळले. त्या नागरिकांनी विचारलेले प्रश्न, त्यांनी प्रदर्शित केलेलं प्रेम आणि त्यांच्या नजरेत चमकलेला आनंद याविषयी परस्परात बोलत राम, सीता, लक्ष्मणांनी मार्गक्रमण करायला सुरुवात केली. एकाएकी सीतेच्या चेहऱ्यावर थकल्याचं चिन्ह पाहून वृक्षाच्या छायेत थोडा वेळ विश्रांती घेण्याचं रामाने सुचवलं. थंड पाण्याचा ओहोळ शेजारीच वाहत होता. जंगलात जाऊन लक्ष्मणाने फळं आणि कंद गोळा केले आणि तिघांनी ती चवीने सेवन केली. आनंदाने तिथेच त्यांनी रात्र घालवली. पहाट होताच ते जागे झाले आणि स्नानसंध्यादी उरकून त्यांनी पुढील प्रवासाला सुरुवात केली. लवकरच ते अरण्याच्या भीतीदायक भागात प्रवेशले. उंच शिखरं, घनदाट प्रचंड वृक्ष आणि कानठळ्या बसवणाऱ्या गर्जना किंवा पाण्याच्या तुडुंब भरलेल्या प्रवाहांचा घुमणारा आवाज यामुळे आदरयुक्त धाक आणि गूढता यांनी एक संमिश्र चमत्कारिक भावना निर्माण होत होती. त्या भय निर्माण करणाऱ्या भागात मध्यभागी ते माणसांनी निर्माण केलेल्या, निगा ठेवलेल्या आणि वाढवलेल्या बगीचात पोचले. त्या बगीचात एक आल्हाददायक दर्शनीय आश्रम होता. तो वाल्मिकींचा आश्रम होता. आश्रमाच्या एका बाजूला उंच पर्वतकडे होते. दुसऱ्या बाजूला खाली एका छोट्या कुंडातून झुळझुळ वाहणारा झरा होता. सौंदर्याचं चित्र असा तो आश्रम होता. त्या हिरव्यागार गालीच्यावर एखादं रत्न ठेवलेलं असावं असा तो आश्रम होता. जेव्हा सीतेने हे सर्व पाहिलं तेव्हा तिला खूप मोकळं आणि शांत वाटलं. शिष्यांकडून ते आश्रमाच्या बागेत आले आहेत हे कळल्याबरोबर वाल्मिकी ऋषी आश्रमातनं बाहेर आले आणि प्रवेशद्वारापाशी उभे राहिले. सीता, राम आणि लक्ष्मणांनी चटकन पुढे होऊन ऋषींना प्रणाम केला. ऋषी देखील पुढे झाले आणि जणू पुष्कळ दिवसांची ओळख असल्याप्रमाणे प्रेमालिंगन देऊन त्यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांनी त्या तिघांना आश्रमात येण्यासाठी पाचारण केलं. ऋषींनी प्राणांप्रमाणे प्रिय रामाला आसन दिलं. तिघांसाठी त्यांनी फळं आणि कंदमुळं मागवली आणि त्यांच्यासमोर ठेवली. वाल्मिकींच्या इच्छेप्रमाणे त्यांनी आनंदाने त्यांचं सेवन केलं. रामापुढे बसून वाल्मिकींनी नेत्रांची तृष्णा भागवली. त्यांना अवर्णनीय आनंद झाला होता. अत्यंत नम्रतेने राम महर्षींना असं म्हणाला, महर्षी, आपल्याला सर्वांचं भूत, वर्तमान आणि भविष्य ठाऊक आहे. म्हणून मी अरण्यात का आलो हे देखील तुम्हाला तळहातावरील आवळ्याप्रमाणे स्पष्ट दिसत असेल. तरीही मला वाटतं मी इथे माझी भार्या आणि बंधूंबरोबर का आलो हे सांगणं माझं कर्तव्य आहे. नंतर महाराणी कैकईने त्याला कसं देशाबाहेर अरण्यात धाडलं आणि पित्याने वचन दिल्याप्रमाणे भरताला कसं राज्य मिळालं ते सविस्तरपणे रामाने सांगितलं. ऋषींनी सारं कथन ऐकलं आणि उजळलेल्या स्मितवदनाने आपला आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, रामा, जेव्हा जशी तू त्यांची इच्छा पूर्ण केलीस तशी तू आज माझी इच्छा पूर्ण करत आहेस. माझी तपश्चर्या, व्रत आणि उत्कट इच्छा सरते शेवटी आज फलद्रूप झाली. मनःपूर्वक कृतज्ञता आणि आता उपभोगीत असलेल्या ब्रह्मानंदाचा एक भाग मी कैकईला अर्पण करतो. कृतज्ञतेची भावना आणि अंतर्यामी उसळत असलेल्या आनंदावर नियमन करण्याचा प्रयत्न करत खूप वेळ वाल्मिकी डोळे मिटून शांत बसले. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू गोळा झाले आणि मोठे मोठे अश्रुबिंदू झरझर एकामागून एक त्यांच्या गालावरून उगळू लागले. शांततेचा भंग करीत राम म्हणाला, आम्ही कुठे राहावं याचं आपण जसं मार्गदर्शन कराल त्याप्रमाणे आम्ही निवास करू. आमच्यामुळे कोणालाही काहीही त्रास होणार नाही आणि कोणा आश्रमवासी आणि आश्रमाच्या वाटेत येणार नाही असं त्यांनी सुचवलं. आम्हाला योग्य तो सल्ला द्यावा. आम्ही पर्णशाला बांधून काही काळ तिथे राहू.
शुद्ध अंतःकरणातनं निघालेल्या या शब्दांनी ऋषींचं अंतःकरण हेलावलं. उत्तरादाखल ते म्हणाले, रामा, मी खरंच भरून पावलो. रघुवंशाची गौरव पताका तू आहेस. कोणत्या कारणास्तव तू असं बोलत आहेस? वेदांनी दर्शवलेल्या मार्गाचं पोषण करण्यामागील शक्ती तू आहेस. त्याचं संकटात रक्षण करणारी शक्ती तू आहेस. सर्वांना भ्रमवणारी तुझ्या व्यक्तिमत्वाची अर्धांगिनी तुझी मायाशक्ती सीता आहे. तुझ्या संकल्पाप्रमाणे ती जगाच्या पलीकडील जगताला निर्माण करते, पोचते आणि नष्ट करते. आणि चराचर सृष्टीचा प्रत्यक्ष आधार, सहस्रफणा असलेला, साऱ्या विश्वाला उचलणारा आदिशेष आदिनाग लक्ष्मण आहे. देवांची इच्छापूर्ती करण्यासाठी, या जगात धर्माची स्थापना करण्यासाठी तुम्ही रूप धारण केली आहेत. माझी खात्री आहे तू लवकरच राक्षसी हृदयांचा नाश करशील. करुणाशील आणि चांगल्या लोकांचं तू रक्षण करशील. जगत नावाच्या नाटकाचा तू सनातन साक्षी आहेस. रामा, विश्व हे दृश्य आहे. तूच साक्षी आहेस. तुझं सत्यस्वरूप आणि कीर्ती जाणणं देवांनाही शक्य नाही. मग सामान्य मर्त्यजीवांना तुझं रहस्य कसं जाणता येईल? फक्त ज्यांनी ज्ञान नावाची तुझी कृपा संपादन केली आहे त्यांनाच तुझं सत्य आणि भव्यता थोडीफार समजली आहे असं म्हणता येईल. सज्जनांचं आणि देवांचं रक्षण आणि शांतीची प्रतिष्ठापना करण्यासाठीच तू मानवी रूप धारण केलं आहेस. म्हणूनच आमच्यापैकी एक असल्यासारखं तू संभाषण करीत आहेस आणि वागत आहेस. फक्त मूढ लोकच तू माणसांपैकी एक मानव आहेस असं मानण्याची चूक करतील. आम्ही सारे कळसूत्री बाहुले आहोत. तू सांगशील त्याप्रमाणे, तू सूत्र हलवशील त्याप्रमाणे वागतो. असं वाग, इथे निवास कर, असं तुला सांगणारे आम्ही कोण? रामा, आम्हा तपस्व्यांना तुझ्या शब्दांनी भ्रमात टाकण्याची तुझी योजना आहे का? ओहो, किती सुंदर आहे तुझं नाटक. तुझा अभिनय किती सत्य वाटतो. या विश्वनाट्याचा तू दिग्दर्शक आहेस हे मला माहीत नाही का? या अरण्यात काही काळ तू राहू शकशील असं स्थान निवडायला तू मला का सांगतोयस तेच मला समजत नाही. कोणतं स्थान निवडून तुला सुचवू? या प्रश्नाचं उत्तर प्रथम दे. मग मी तुला असं स्थान दाखवेन की जिथे तू जाऊ शकशील आणि जिथे तू राहू शकशील. रामाच्या मोहक चेहऱ्याकडे पाहत वाल्मिकी म्हणाले. त्यांच्या अत्यानंदात ते शब्द त्यांच्या जिव्हेवर विरघळले. परम आदरणीय ऋषींचे शब्द ऐकून राम स्वतःशीच हसला. तेवढ्यात ऋषी परत त्यांच्या तेजस्वी मुखावर विलसणारं स्मित ठेवून हळूवार आणि मधुरपणे म्हणाले, रामा, खरं तर तू तुझ्या भक्तांच्या हृदयात राहतोस हे मला माहिती आहे. आता हे तुझं सगुण रूप कुठे राहू शकेल ते उत्तम स्थान मी तुला सांगतो. ऐक, तिथे तू सीता आणि लक्ष्मणासह राहू शकतोस. सागराप्रमाणे जे कान तुझ्या पराक्रमाच्या कथासरितांचं स्वागत करत आहेत, तुझ्या दैवी शब्द आणि कृतींचं गुणगान ऐकत आहेत, त्यांचे कान निवड. ज्यांच्या जिव्हा तुझे अमृततुल्य मधुर नाम जपत आहेत, ज्यांचे कंठ तुझी आणि तुझ्या जीवनदायी कोमल शब्दांची स्तुती करत आहेत, चातक पक्षाप्रमाणे तुझ्या मेघश्याम रूपाचं दर्शन करण्यासाठी ज्यांचे नेत्र आसुसलेले आहेत, तुझ्या शोधासाठी आसुसलेली उत्कट इच्छा जिथे आहे, हे रामा, सीता आणि लक्ष्मणासह तिथे निवास कर. रामा, मी आणखी सविस्तर सांगावं अशी तुझी इच्छा असेल तर ऐक. जे दुसऱ्यातील दुर्गुणाचा त्याग करून त्यांच्यातील चांगुलपणावरच प्रेम करतात, जे नैतिकता आणि सचोटीच्या मार्गानेच जीवनाचा प्रवास करतात, जे वागणुकीच्या आणि कृतीच्या विहित मर्यादा पाळतात, हे सारं विश्व ही तुझी निर्मिती आहे आणि हे चराचर जगत तुझं शरीर आहे, अशी ज्याची काया वाचा मनाने दृढ श्रद्धा आहे त्यांच्या हृदयात निवास कर. तथापि जेव्हा तू मनुष्यरूप धारण करून माता पित्याची आज्ञा पालनार्थ इथे आला आहेस आणि त्या भूमिकेत असताना प्रश्न विचारत आहेस, तेव्हा ती भूमिका सत्य आहे असं मानून मी उत्तर देण्याचं धाडस करतो. तुम्ही चित्रकूट पर्वतावर राहू शकता. तिथे सुखपूर्वक निवास करण्याच्या साऱ्या सुविधा आहेत. ते पवित्र स्थान आहे आणि मोहक सौंदर्य स्थळ आहे. प्रेम आणि शांतीने तिथलं वातावरण भारलेलं आहे. शत्रुता न बाळगता सिंह आणि हत्ती तिथे एकत्र विहार करतात. वेदांनी प्रशंसलेली मंदाकिनी नदी टेकडीच्या भोवतालून वाहते. अत्री ऋषींसारखे ऋषी तिथे आश्रमातून निवास करतात. तिथे भेट देऊन तू ते अधिक पावन करू शकशील. त्या पवित्र ठिकाणावर, त्या प्रिय पावन नदीवर तुझा वरद हस्त ठेव. वाल्मिकींनी असं मार्गदर्शन देताच रामाने होकार दिला
आणि प्रस्थानासाठी त्यांची अनुमती घेऊन सीता आणि लक्ष्मणासह प्रवास चालू केला. थोड्याच वेळात त्यांनी मंदाकिनी नदी पाहिली आणि तिच्या पवित्र पाण्यात आनंदाने स्नान करून योग्य ते विधी केले. एका वृक्षाखाली त्यांनी थोडा वेळ विश्रांती घेतली आणि काही फळं खाल्ली आणि हिरवी झुडपं, हिरवळ आणि देखाव्याची प्रशंसा करत मऊ गवतावरून काही अंतर चालून गेले. नंतर लक्ष्मणाला उद्देशून राम म्हणाला, लक्ष्मणा, या ठिकाणी आपल्या निवासासाठी बांबूची पर्णशाला नक्की कोणत्या स्थानावर उभी करावी हे मला समजेनासं झालं आहे. कोणतं स्थान चांगलं आणि कोणतं स्थान ठीक याचा काही निर्णय करणं सोपं वाटत नाही. म्हणून एखादं ठिकाण निवड आणि नक्की कर. हे शब्द कानावर पडताच कोलमडून लक्ष्मण रामाच्या पायाशी पडला. त्याला वेदना होत होत्या हे स्पष्ट दिसत होतं. तू मला असं बोलावंस असा काय गुन्हा माझ्या हातनं घडला? माझ्या कोणत्या पापाबद्दल ही शिक्षा आहे का? किंवा तू माझी आणि माझ्या स्वभावाची परीक्षा घेतोयस? नाही तर विनोद करून तू माझी गंमत करतोयस का? त्याने विचारलं. त्याला अतिशय दुःख झाल्याचं दिसत होतं. खाली मान करून भीती आणि चिंतेत तो उभा राहिला. त्याचं हे वागणं पाहून रामाला आश्चर्य वाटलं. जवळ जाऊन त्यांनी त्याला हृदयाशी धरलं. बंधू, तुला इतकं खिन्न होण्यासारखं काय घडलं? तुला इतकं भग्न हृदय व्हायला काय घडलं ते मला कळत नाही, तो म्हणाला. मला सांग, कारण सांग मला. माझं आश्चर्य आणि चिंता आणखी ताणून धरू नकोस, त्याने विनवलं. लक्ष्मण लगेच म्हणाला, भ्राताश्री, मी सर्वस्व तुला अर्पण केलं आहे. माझ्या स्वतःच्या आवडीनिवडी उरल्या नाहीत. तुला जे आवडतं ते तुला आवडतं म्हणून मलाही आवडतं. ही सत्यस्थिती तू जाणतोस. पण तरीही तू मला माझ्या आवडीचं स्थान निवडायला आणि त्यावर तुझ्यासाठी पर्णकुटी उभी करायला सांगतोस. तू मला माझी इच्छा पाळण्यास सुचवलंस याचा माझ्या अंतःकरणाला धक्का बसला. कुठे कुटी उभारावी त्याची आज्ञा दे, त्याप्रमाणे मी करेन. माझ्यावर दया कर. माझ्याशी अशा प्रकारे वागू नकोस. मी माझं सर्वस्व, माझी इच्छा, बुद्धी, मन, इंद्रिय, शरीर सगळं काही हातचे राखून न ठेवता अर्पण करत आहे. त्याचा स्वीकार करण्याचं वरदान दे. तुझी सेवा करण्याची संधी मिळवण्यासाठी तुझ्या मागोमाग चालणारा मी तुझा सेवक आहे. माझा उपयोग कर. मला आज्ञा दे आणि आज्ञापालन आणि कार्य यशस्वी करवून घे. अशा प्रकारे लक्ष्मणाची मनपूर्वक केलेली प्रार्थना आणि विनंती ऐकून रामाने त्याचं सांत्वन केलं आणि त्याच्या भावनांना शांत केलं. तो म्हणाला, लक्ष्मणा, या छोट्याशा गोष्टीची इतकी चिंता कशाला करतोस? इतकं मनाला लावून घेऊ नकोस. मी हे तुला सहज म्हटलं. तुझ्या हृदयातील एकनिष्ठतेची मला जाणीव नाही असे नाही. ठीक आहे, चल माझ्याबरोबर. मग तर झालं. मी स्थान निवडतो. आणि सीतेला बरोबर घेऊन जंगलाच्या पायवाटेने लक्ष्मणासह फिरून लवकरच मंदाकिनीच्या उत्तर किनारा त्यांनी निवडला. तो किनारा धनुष्यासारखा वळलेला होता. असं भासत होतं की चित्रकूट पर्वत शिखराने वीर योद्ध्याप्रमाणे हे धनुष्य पेललं आहे. या धनुष्यातून सुटणारे बाण म्हणजे इंद्रिय निग्रह, मनोनिग्रह, दान, त्याग वगैरे होते असं वाटत होतं. आणि पापांच्या टोळीचा विनाश हे त्यांचं लक्ष असावं असं वाटत होतं. अशा रीतीने त्या स्थळाचं वर्णन करून राम पुढे म्हणाला, हा वीर योद्धा युद्धाला पाठ दाखवणार नाही. त्या चित्ताकर्षक ठिकाणी पर्णकुटी बांधावी असं तो म्हणाला. राम आणि सीतेला एका वृक्षाखाली थोडी विश्रांती घेण्यासाठी विनंती करून खांब, पानं, लता, वेली आणि दोर वळता येण्यासारखी झाडाची साल गोळा करायला लक्ष्मण गेला. तिघांच्यासाठी पुरेशी मोठी झोपडी उभी करण्यासाठी त्याने खड्डे खोदले, त्यात खांब उभे केले आणि बांधकाम लवकर संपवण्यासाठी झपाट्याने काम करायला सुरुवात केली. जेव्हा थोडा वेळ विश्रांती घेऊन राम सीता सावलीतनं उठले तेव्हा त्यांना सुंदर आणि सर्व दृष्टीने आवडतं होईल असं घर त्यांच्या नजरेसमोर आकाराला येऊ लागलेलं दिसलं. रामाला वाटलं की त्यानेही लक्ष्मणाला त्याच्या कामात काही मदत केली पाहिजे. म्हणून भाऊ वर छपरावर आहे असं पाहून त्याला शेवटचा हात फिरवत असताना जमिनीवरून त्याने बांधण्यासाठी काही दोरखंडाचे तुकडे, सुके गवत आणि आडव्या खांबावर बांधून झावळ्या दाट करण्यासाठी दिलं. सीतेनेही मदत करण्याच्या इच्छेने लक्ष्मणाने आणलेली फांद्याची मोठी पानं खुडली आणि त्यांचे गठ्ठे करून लक्ष्मणाकडे द्यायला रामाच्या हाती दिले. सूर्यास्तापूर्वी राहण्यायोग्य घर तयार झालं. त्या लहानशा सुबक कुटीकडे राम सारखा खूप वेळ पाहत राहिला आणि त्याने अत्यंत कौतुकपूर्ण शब्दात
लक्ष्मणाच्या कौशल्याची आणि भक्तीची सीतेजवळ प्रशंसा केली. सीतेने देखील घराची प्रशंसा केली आणि म्हणाली की इतकं सुंदर आणि सुबक वसतिस्थान तिने तोवर कधी पाहिलं नव्हतं. खूप काळापासून तिला अशाच घरात राहण्याची तीव्र इच्छा होती. त्या दिवशी तिने खूप दिवसापासून बाळगलेली तिची आस पूर्ण झाल्याचं तिने रामाला सांगितलं. तेवढ्यात छपरावरून लक्ष्मण खाली आला आणि कुठे काही कमी नाही ना हे पाहत त्याने कुटीला प्रदक्षिणा घातली. नंतर मंदाकिनीवर स्नानासाठी जायला त्याने रामाची परवानगी मागितली. थोड्या वेळाने सीता आणि राम दोघं स्नानासाठी नदीवर गेले. घरी परत येऊन त्यांनी लक्ष्मणाने सकाळीच गोळा केलेली फळं सेवन केली आणि त्यांच्या नव्या घरातील जमिनीवर शांतपणे झोपले. आणखी एक दिवस सरण्याआधीच अरण्यातील इतर आश्रमवासियात सीता, राम आणि लक्ष्मण चित्रकूटावर निवास करायला आले आहेत ही बातमी पसरली आणि शिष्य आणि सहकार्यांच्या सह त्यांचे समूह त्या पवित्र कुटीजवळ आले आणि त्यांचं दर्शन घेऊन आपापल्या आश्रमात परतले. रामाने त्यांच्या आरोग्य आणि प्रगतीविषयी चौकशी केली आणि त्यांना काही अडचणी येत नाहीत ना याचीही विचारपूस केली. रामाने त्यांना हमी दिली की कधीही जर त्यांना त्याच्या सेवेची गरज भासली तर तो भावासह त्यांच्या मदतीला जायला तयार होता. परंतु कोणत्याही अडचणी किंवा त्रासाचा त्यांनी उल्लेख केला नाही. ते म्हणाले, रामा, आम्ही तुला पाहू शकलो ही गोष्टच आमच्या आयुष्यातील साऱ्या अडचणी दूर व्हायला पुरेशी आहे. आम्हाला काही अडचणी नाहीत किंवा आमच्या जीवनात कोणतंही संकट येण्याची शक्यताही नाही. आमचं संरक्षण करायला तुझी कृपा पुरेशी आहे. रामाचं मोहक व्यक्तिमत्व पाहून ते आश्चर्याने स्तब्ध झाले. तपस्वी लोकांचं रामाने स्वागत केलं आणि प्रेमादराने त्यांच्याशी वागला. त्याला पाहून आणि त्याच्या सान्निध्यात तपस्वी लोकांची आर्ततेने संतप्त झालेली हृदय शांत झाली आणि त्यांना अतोनात शांती आणि विश्वास वाटला. राम मुख्यतः प्रेमच आहे. अरण्यात राहणाऱ्या प्रत्येकाला त्याने आनंदी केलं. त्यांच्याशी संभाषण करून, उपदेश करून त्यांना पीडा देणारी प्रेमाची तहान त्याने भागवली. त्याच्याकडे तपाचरणी असो की शिकारी असो, जो कोणी आला त्याला त्यांच्या आकांक्षेप्रमाणे त्याने योग्य त्या सूचना दिल्या. त्यांच्याशी सहानुभूतीपूर्वक बोलून आणि सल्ला देऊन त्याने त्यांच्या व्यवसायांना एका उच्च पातळीवर नेलं. जो कोणी त्याच्याकडे जाऊन परतला त्या सर्वांनी त्याच्या गुणांची आणि दयार्द्रतेची परस्परात चर्चा केली. त्याची स्तुती करत आणि स्वतःचंच अभिनंदन करत ते घराकडे परतत. कुटीत प्रवेश केल्याच्या दिवसापासनं अरण्यात जिथे निवास करण्याचा त्यांनी निश्चय केला होता ते स्थान नव्याच वैभवाने आणि आनंदाने मोहरून गेलं. ते नयनरम्य आणि मनाला सुखवणाऱ्या गारव्याने भरलेलं होतं. अरण्यात राहणाऱ्या तपस्वी लोकांच्या जीवनातून चिंता आणि भयाचं उच्चाटन झालं. त्या जागी आनंद वाढला आणि भरभराटीला आला. कठोर हृदयी शिकारी वर्गही नीतिनियमांचं पालन करू लागला आणि लवकरच ते मानवजातीचे भूषण बनले. चित्रकूट पर्वताला हे भाग्य लाभलं म्हणून विंध्यावली नाराज झाली. एवढंच का? विंध्य पर्वतराजीच नव्हे तर सर्व पर्वतराजींना वाईट वाटलं आणि त्या रामाला निवास करण्यासाठी आकर्षित करू शकल्या नाहीत. सीता आणि रामाच्या चरणकमलांच्या दर्शनाने नेत्रांना मेजवानी देण्याची आणि त्याच्यावर जो प्रेमाचा वर्षाव ते करत तो प्राशन करण्याची दुर्मिळ संधी लक्ष्मणाला प्राप्त झाली होती. म्हणून तो इतर सारं काही विसरून जाऊन सच्चित आनंदात आकंठ बुडाला होता. स्वप्नातही त्याची माता सुमित्रा देवी, त्याची पत्नी उर्मिला किंवा इतर सगळे संबंधी त्याच्या दृष्टीसमोर येत नव्हते. त्यांची आठवण करायला त्याचा तीव्र विरोध होता. सीतेने देखील एका क्षणासाठी देखील तिच्या नातेवाईकांची, माता, पिता किंवा मिथिला किंवा अयोध्येची आठवण काढली नाही. तिचे लक्ष आणि नजर तिने श्रीरामचंद्राच्या चरणकमलावर एकाग्र केली होती. तिच्या नजरेला तोच खरोखर उत्सव होता. ऋषी आणि ऋषीपत्नी यांची रामाच्या दर्शनाला त्याच्याकडून सूचना आणि मार्गदर्शन मिळवायला लागलेली रीक तिने पाहिली. रात्र आणि दिवसाचं भान न राहता काळ भराभर जात होता. आकाशात चंद्र प्रकाशू लागला की चकोर पक्षाला आनंदाने स्वतःचं भान राहत नाही, त्याप्रमाणेच रामाच्या चेहऱ्यावर एकाग्रतेने नजर लावून ती आनंद उपभोगीत होती. गवताने झाकलेली ती छोटीशी बनं, बांबूची सुंदर झोपडी तिला एवढी लोभस वाटत होती की जिथे तिचं बालपण सरलं तो मिथिलेचा राजवाडा किंवा जिथे ती राजस्नुषा म्हणून मिरवली तो अयोध्येचा महाल ती विसरली.
तिला माहीत असलेल्या सर्व प्रासादांपेक्षा ती झोपडी तिला अधिक आनंददायी आणि प्रासादिक वाटत होती. बऱ्याचदा राम पुराणातील नायकांच्या कथा सांगायचा आणि तपाचरणातील शक्तींवर प्रभुत्व मिळवलेल्या लोकांच्या यशोगाथा वर्णन करून सांगायचा. सीता आणि लक्ष्मण उत्सुकतेने आणि उत्साहाने ऐकायचे. या कथाकथनात मध्येच रामाला त्याचे मातापिता आठवायचे आणि वियोगामुळे त्यांना होणाऱ्या दुःखाचं तो स्मरण द्यायचा. अशा प्रसंगी सासू सासऱ्यांच्या विचाराने तिचे डोळे भरून येत. महाराणी कौसल्याच्या व्यथेचं चित्र तिच्या डोळ्यासमोर उभं राहिलं की तिच्या गालावरून अश्रू गळत. आणि एकदम पुरुषसिंह रामाबरोबर असताना अरण्यात त्याच्या उपस्थितीत अशी चिंता किंवा खिन्नता योग्य नाही या विचारांनी ती स्वतःला सावरायची आणि जे काही घडत आहे तो तिच्या स्वामींची लीला खेळ आहे असं समजून त्याचं स्वागत केलं पाहिजे असा विचार करायचे. अशा तऱ्हेने त्या कुटीत अत्यंत आनंदात तिने राम लक्ष्मणाबरोबर दिवस घालवले. ते दोघंही तिची यत्किंचित अस्वस्थता किंवा तिचा समतोल बिघडवू शकणाऱ्या, तिच्या मनात भय निर्माण करू शकणाऱ्या आवाजांपासून पापणीने डोळ्यांची काळजी घ्यावी तशी काळजी घेत. चित्रकूटावर त्यांना कोणत्याही चिंतेने, दुःख वा वेदनेने सतावलं नाही की खिन्नतेच्या छायेनेही त्यांचा आनंद बिघडला नाही. जय साईराम.